त्यानंतर थेट जाऊयात नंदुरबारमध्ये। नंदुरबार जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने पेट्रोल पंपवर वाहन चालकांची प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य आहे। जिल्ह्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार आहे अशी अफवा काल रात्रीपासूनच पसरली होती, त्यामुळे वाहनधारकांची पेट्रोल पंपावर लांबच लांब गर्दी करण्यात आली। जिल्ह्यात मुबलक इंधन साठा उपलब्ध आहे, मात्र नागरिकांमध्ये भीती आहे आणि त्यामुळे ही गर्दी होत असल्याचं चित्र दिसून येतंय। अचानक गर्दी वाढल्यामुळे वाहनधारकांना आता कमी प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल दिलं जात आहे। इंधनाचा पुरवठा काही प्रमाणावर विस्कळीत झालाय, मात्र इंधन संपलेलं नाहीये। थेट जाऊयात सोलापुरात। आखाती देशातील युद्धाचा सोलापुरातील ऑटो एलपीजी गॅसच्या वितरण व्यवस्थेवर चांगलाच परिणाम झाला। सोलापूर शहरात ऑटो एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। 1 ते 2 किलोमीटरच्या रिक्षा चालकांच्या या रांगा आहेत। सोलापूर येथील ऑटो एलपीजी गॅसच्या पंपावर रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केली। ऑटो एलपीजी गॅस गेल्या 20 दिवसांपासून 35 रुपयांनी महागलाय, आता 85 रुपये झालाय आणि सोलापुरात ऑटो एलपीजी गॅस महागल्यामुळे आता सोलापुरातील हजारो रिक्षा चालकांकडून मनस्ताप व्यक्त केला जातो। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूया। आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा थेट फटका आता सोलापूर मधील ऑटो रिक्षा चालकांना सुद्धा बसताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे सोलापूर मधील गो गॅस या ऑटो एजन्सीच्या समोर मी उभा आहे आणि या ऑटो पेट्रोल पंप जो आहे त्याच्या समोर आपण जर बघितलं तर या ठिकाणी रिक्षांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर प्रशासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की गॅसचा कुठल्याही पद्धतीचा तुटवडा नाहीये, मात्र आपण जर बघितलं तर नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी गॅसच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नक्की काय सांगाल, कशा पद्धतीचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होतोय? अगोदर या गॅसचे रेट काय होते आणि आता काय आहेत? पहले का रेट मेरे को इसका नहीं मालूम, कितना था पहले? पंप 52 रुपये होतं, आता 85 रुपये द्यायला लागल्यात। आता किती? 85 रुपये। आणि मग भाव वाढ वगैरे केली आहे का तुम्ही? आम्ही काय बोललो नाही त्यांना, डायरेक्ट त्यांनी आम्हाला म्हणलं ते डायरेक्ट भाव वाढलेले भावाने भेटणार आहे। दुसरीकडे कुठे भेटतोय का हा पंप? एक इथे बोरामणी नाक्याला एक आहे आणि एक सुतमिलला एक। नक्कीच आपण बघतोय की संपूर्ण शहरामध्ये बहुधा हा एकच पंप असा आहे। किती वाजल्यापासून तुम्ही इकडे थांबलात? मी सकाळी 9ला आलोय। बर, माझा नंबर आता लागणार आहे अजून एक 10 मिनिटात। बर, हो। आणि मग व्यवसायावर काय परिणाम व्हायला? व्यवसायावर खूप परिणाम व्हायला लागलाय। फक्त आम्ही तेवढंच एक रोज किती भेटत त्याच्या निम्म तर भेटू दे म्हणून इथं येऊन थांबतोय। आता आमच्या घरचं फोन आले हे आणा ते आणा। हा, अजून घरी आमचं काय स्वयंपाक पण शिजवतो ना। आणि प्रवासी भाड्यामध्ये काय वाढ झाली? काहीच वाढ नाही, कोणीच वाढ करून देत नाहीत, काहीच नाही। आमचा पगार वाढला नाही, आम्ही तुम्हाला कशाला वाढून देऊ असं म्हणते प्रवाशांना काही